हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रात्रीचा वेळ. अनुषाच्या रूमचे दार हलकेच उघडले आणि अविराज सावकाश पावले टाकत आत आला. अनुषा बेडवर पडून गाढ झोपली होती. अविराज तिच्या पलंगाजवळ खाली गुडघ्यावर बसला आणि शांतपणे तिचा चेहरा पाहू लागला. अनुषाचा चेहरा लाल झाला होता, डोळे सुजलेले होते. ती खूप वेळ रडली आहे आणि रडता रडता झोपून गेली आहे हे स्पष्ट दिसत होतं. रूममधील मंद प्रकाशात अविराज बराच वेळ तिच्याकडे पाहतच बसून राहिला. तिच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट जाणवत होती. आज पहिल्यांदाच त्याने अनुषाला दुखावलं होतं आणि वेदनेपेक्षा अनेक पटीने जास्त दुखणं त्याच्या स्वतःच्या मनात होत होतं. तो मनातच म्हणाला, मला माहिती आहे आज मी तुला खूप दुखावलंय, पण विश्वास ठेव बाळा, मी चाहूनही तुला आत्ता सर्व काही सांगू शकत नाही. जर तू मला चुकीचं समजून मला सोडून गेलीस तर नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. अविराजने हळूच अनुषाच्या हातातून तिच्या पप्पांची फोटो फ्रेम घेतली आणि परत बाजूच्या टेबलावर ठेवली. मग तिची झोप नीट लागेल म्हणून तिला योग्य रीतीने आडवं केलं. ब्लँकेट व्यवस्थित पांघरून दिलं आणि चेहऱ्यावरचे विस्कटलेले केस हलकेच बाजूला करून तिच्या कपाळावर एक चुंबन दिलं. तिला पाहतच तो पुन्हा स्वतःशी म्हणाला, तुझ्या डोळ्यातून पडलेला एका अश्रूची किंमत खूप मोठी असते. ज्याच्या कारणामुळे आज तुला दुखावलं गेलं त्याला त्याची शिक्षा नक्की मिळणार आणि ती शिक्षा तूच देणार. हे म्हणत तो शांतपणे रूमच्या बाहेर निघून गेला. पुढची सकाळ. सुमारे 5 वाजता. अविराज रात्रीभर झोपलाच नव्हता. अनुषाचा रडवेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हता. फार कष्टाने त्याला थोडा वेळ झोप लागली होती. तेव्हाच त्याच्या रूमचे दार हळूच उघडले आणि अनुषा सावध पावलांनी आत आली. रूममध्ये येताच तिनं पाहिलं की एका बाजूला अनेक वस्तू पडलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. ती लगेचच समजली हे अविराजने रागात केलं असावं. ती त्याच्या जवळ गेली तेव्हा अविराज झोपलेला होता. अनुषा त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, सतत स्वतःला मजबूत दाखवणं आवश्यक नसतं अवी. मी आहे ना तुमच्यासोबत. मग सगळं काही तुम्ही मनातच का ठेवता? सर्व काही एकट्यांनाच का सहन करता? माझ्या प्रत्येक वेदनेचं उत्तर तुमच्याकडे असतं, पण मी तुमची हमदर्द होऊ शकत नाही का? अनुषाने त्याच्या झोपेतल्या शांत चेहऱ्याकडे पाहत हे शब्द अलगद उच्चारले आणि खोलीत एक न बोललेला भावनांचा सागर पसरला. रात्र उशिराची. अनुषा त्याच्याकडे पाहतच परत वळली. तेवढ्यात तिची नजर अविराजच्या हातावर गेली, जिथे जखम झालेली होती. ती पटकन बेडजवळ बसली आणि त्याचा हात नीट पाहू लागली. जखमेवरचे रक्त पूर्ण सुकलेले होते. स्पष्ट दिसत होतं की अविराजने त्या जखमेची अजिबात काळजी घेतली नव्हती. अनुषा घाईने फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली. तिने हळूवार त्याची जखम साफ केली आणि औषध लावत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चोट त्याला लागली आहे, पण वेदना मला का होत आहेत? दिलं, सांग ना, तुझं नेमकं चाललंय तरी काय? ड्रेसिंग पूर्ण करून अनुषाने अलगद त्याच्या जखमेवर एक किस घेतला आणि शांतपणे रूम बाहेर निघून गेली. तिच्या जातानाच अविराजचे डोळे उघडले. त्याने आधी दरवाजाकडे पाहिलं, मग आपल्या जखमेवर आणि जिथे अनुषाने किस केलं होतं त्या ठिकाणी त्याने स्वतःचे ओठ टेकवले. तो मंद स्वरात म्हणाला, मी तुला काल किती दुखावलं आणि तू मात्र माझी जखम पाहून स्वतःच रडत होतीस. एवढा ममत्व ठेवू नकोस माझ्याबद्दल बाळा. एखाद्या दिवशी तुझं मन दुखावलं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. सकाळी 8 वाजता. डायनिंग एरिया. अविराज रोजप्रमाणे कॉफी पीत एंटरटेनमेंट न्यूज वाचत होता. त्याचे लक्ष मात्र सतत वरच्या मजल्याकडे जात होते.
अनुषा केव्हा खाली येईल त्याला प्रतीक्षा होती. तेवढ्यात त्याने एका मेडला वर जाताना पाहिलं. तो विचारतो, "अगं, वर कुठे चाललीस? काय आहे हातात?" मेड मान खाली घालत म्हणाली, "साहेब, अनुषा मॅडमनी आज मला त्यांच्या रूममध्येच जेवण देऊन यायला सांगितलं आहे." हे ऐकून अविराज काही क्षण विचारात पडला. मग हलकेच मान डोलावली. मेड वर गेल्यावर तो अजूनही बसून विचार करत होता की अनुषाला कसं मनवायचं. तेवढ्यात ऋषभ आत आला. अविराजने त्याला सांगितलं की आजही तो ऑफिसला येऊ शकत नाही आणि काही फाईल्स परत ठेवायला सांगितल्या. बिचारा ऋषभ मनात विचार करत होता, हे बॉस काय काय कामे देतात आणि अडकवतो मात्र मीच. दुपारी अनुषाची रूम. अनुषा आपल्या रूममध्ये बसून पुस्तक उघडून ठेवले होते, पण ती वाचत नव्हती. ती तर स्वतःच्या विचारांमध्ये हरवली होती. आणि त्यानंतर अचानक काही लोकांनी येऊन तिच्यावर उडी मारल्यासारखा प्रवेश केला. घाबरून अनुषाने मागे पाहिलं तर सानिया आणि तिची संपूर्ण गँग. अनुषा छातीत हात ठेवत धापा टाकत म्हणाली, "तुम्ही चौघी कुणाकडून तरी मला मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का?" सानिया तिच्या हातातून पुस्तक हिसकावून तिच्या मांडीवर डोकं ठेवत नाटकी अंदाजात म्हणाली, "अरे नाही रे जान, तुला मारलं तर आम्ही जिवंत कशा राहणार?" अनुषा सगळ्यांना बाजूला सारत चिडून म्हणाली, "अचानक सगळ्या एकत्र कशा काय आलात?" बिपाशा लगेच तोंडातलं बोलून गेली, "अरे फोन करून बोलावलंय ना." हे ऐकताच अनुषाने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. काय काय म्हणालीस तू?" आकृतीने बिपाशाच्या तोंडावर हात ठेवून झाकलं. काही नाही तिच्या बॉयफ्रेंडशी परत भांडण झाले. सकाळपासून त्याला शिव्या घालत होती. ती खोटं हसत दात दाखवते. अनुषा त्यांच्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत होती. तेवढ्यात श्रेया बेडवर उडी मारत म्हणाली, "अनु, इथे एकटी काय बसलीस? चल ना, टेरेसवर जाऊ. किती मस्त हवा आहे वर." अनुषा तिच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हणाली, "आधी थोडी पागल होतीस, आता यांच्यासोबत राहून पूर्णच पागल झालीस का? बाहेरची कडक ऊन दिसत नाहीत? आपण सगळ्यांचं बार्बेक्यू होईल. शांतपणे AC मध्ये बस." पण तिच्या नकारावर चौघी एकमेकींच्या डोळ्यांनी काहीतरी इशारे करू लागल्या. क्षणात त्या सगळ्या मिळून अनुषाला जवळजवळ खेचतच रूमबाहेर घेऊन गेल्या. आणि त्यानंतर अनुषा अजूनही पूर्ण गोंधळलेली होती. नक्की काय झालंय? तिला कसलाही मेळ लागत नाहीये. टेरेसकडे जाताना त्या म्हणत होत्या, "अगं ये ना, बाहेर एकदम मस्त लेवलची हवा आहे. टेरेसवर बसून गप्पा मारू." चारोनी तिला घेऊन टेरेसवर जाताच सगळे टेरेसचं सजलेलं दृश्य पाहून थबकूनच गेले. अनुषा चारही बाजूने हळत सावकाश पुढे चालत होती. तिचे आवडते फुलं, ऑर्किड, लॅव्हेंडर, गुलाब यांची लहान मोठी सुंदर बुकेज सर्व सजवलेली होती. त्यांच्या मध्ये ठेवलेले छोटे मोठे पांडा टेडी बेअर्स जे अनुषाचे खास आवडते आणि प्रत्येकाजवळ सॉरी लिहिलेले छोटे छोटे नोट्स ठेवलेले होते. टेरेसचं सगळं दृश्य पाहून अनुषाला क्षणभरातच जाणवलं की हे सगळं अविराजनेच केलं आहे. ती पुढे जात एक पांडा उचलते आणि त्याला लावलेल्या सॉरी नोटला स्पर्श करत मनातच म्हणाली, "याची काही गरज नव्हती अवी. फक्त एकदा येऊन मला मिठी मारली असतीस तर मी सगळं विसरले असते." तेवढ्यात तिच्या मागून आवाज आला, "आय एम सॉरी बच्चा." अनुषाने मागे वळून पाहिलं तर अविराज गुडघ्यावर बसलेला होता आणि त्याच्या हातात एक सुंदर फुलांचा गुच्छ होता. दूर उभ्या असलेल्या सगळ्या मुली हे सुंदर दृश्य पाहून लालेलाल झाल्या होत्या.
आकृतीने श्वास सोडत म्हटलं, हाय प्रेसिडेंट, कोणतीही संधी सोडत नाहीयेत इम्प्रेस करण्याची. असं सॉरी कुणी मला म्हटलं असतं तर मी त्याच्यासाठी प्राणही दिले असते. आणि त्यानंतर सानिया तिला रागाने बघत म्हणाली, पहिल्यांदा तर मिस्टर राठोड हे सगळं आपल्यासाठी नाही तर अनुसाठी करत आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्या नशिबात कुणी आपल्यासाठी असं करेलच असं कुठे आहे. आणि त्यानंतर तिचं बोलणं ऐकून मागे उभा असलेला रेशव स्वतःशीच कुरकुरला, बॉसही ना, मॅडमला मनवायचं होतं तर एकट्याने मनवता आलं असतं. ही पूर्ण महिला मंडळी का बोलवली दाखवायला. त्यानंतर त्याच्या बाजूला उभा विजय मात्र श्रेयाकडे पाहत म्हणाला, आम्ही तर कधीपासून तयार आहोत, पण ही आहे की मानायलाच तयार नाही. एकदा मानली तर रोज असंच म्हणून मी तिला. अनुषा अविराजकडे भावनाशून्य चेहऱ्याने पाहत होती. अविराज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, बच्चा, माहितीये मला, मी तुला खूप दुखावले. माझ्यामुळे काल तुझ्या डोळ्यातून अश्रू आले. पण तूही जाणतेस, तुझा अवी तुला जाणून बुजून कधीच त्रास देणार नाही. प्लीज मला माफ कर. पुढे असं कधी होणार नाही. अनुषाने त्याचे खांदे धरून त्याला उठवलं आणि म्हणाली, अवी, तुमचं असं सगळ्यांसमोर माझ्यासाठी गुडघ्यावर बसणं मला आणखी जास्त दुखावून जातंय. भांडणाच्या जागी पण तुमची सेल्फ रिस्पेक्ट माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. मला वाटत होतं तुम्ही मला समजता, पण कदाचित मी चुकीची आहे. खरंच तुम्ही मला ओळखत असतात तर तुम्ही हे सगळं केलं नसतं. त्याऐवजी अनुषा एवढंच बोलली होती की अविराजने तिला अचानक मिठीत घेतलं आणि म्हणाला, त्याऐवजी तुला अशीच मिठी मारली असती आणि तू मला लगेच माफ केलं असतंच, बरोबर ना. बच्चा, तुझ्या अवीला चुकूनही चुकीचं ओळखत नाहीस. तुझ्या अवीला ठाऊक आहे की त्याच्या बच्च्याला काय हवं असतं. अनुषाही आता स्वतःला थांबवू शकली नाही आणि तीही त्याला मिठी मारते. दोघांच्याही मनाला शेवटी शांतता मिळते. तेव्हाच सगळे जोरात ओरडतात. ये असं ओरडून सगळे हसू लागतात. त्यांच्या आवाजानं दोघांचं लक्ष सगळ्यांकडे गेलं. अविराज सगळ्यांकडे पाहून म्हणाला, थँक्यू एव्हरीवन. हे ऐकून ऋषव मनातच म्हणाला, सगळी तयारी मी केली, सगळ्यांना बोलावलं मीच, हा अर्धा शहरभरचा पांडा आणि फुलांचा जमवाजोगा मीच केला आणि क्रेडिट हे लोक फक्त येऊन उभे राहिले आणि सगळं क्रेडिट घेऊन गेले. त्यानंतर सगळे टेरेसवरच लंचसाठी बसतात. सर्व मेट्स त्यांना जेवण सर्व करून अदबीनं बाजूला उभ्या राहतात. सगळे जेवून थोडा वेळ गप्पा मारतात. तेव्हा सानियाचा घरून फोन येतो. अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. ती कॉल उचलते आणि काही क्षणांनी म्हणते, मी येते थोड्याच वेळात, आणि फोन ठेवते. त्यानंतर ती सगळ्यांकडे पाहत म्हणते, ओके गाईज, तुम्ही मज्जा करा, मी निघते, आणि जायला लागते. तेव्हाच अविराज तिला थांबवत म्हणतो, अकेली जायची गरज नाही, ऋषव तुला सोडून देईल. अविराज ऋषवकडे बघतो आणि तो पटकन म्हणतो, हो हो शुअर बॉस. मी सोडतो आणि उभा राहून सानियासोबत निघून जातो. अनुषा स्मित हास्य करत अविराजकडे पाहते आणि अविराज तिला डोळा मारतो. काही वेळानंतर सानियाच्या परिसरात पोहोचल्यावर ऋषव गाडी घरापासून दूरच थांबवतो. सानिया काही न बोलता खाली उतरणार इतक्यात ऋषव तिचा हात धरत म्हणतो, काय गप्प झालीस? आधी तुझी बडबड ऐकून लोकांच्या कानातून रक्त निघायचं आणि आता पूर्ण रस्ताभर एक शब्द नाही. किती दिवस असंच राहणार आहेस? त्यानंतर सानियाने रागाने हात सोडवत म्हटलं, आणि तू कोण असतो मला प्रश्न विचारणारा? माझं बोलणं तुला प्रॉब्लेम होत होतं ना, तर आता शांत झाले तर काय प्रॉब्लेम आहे आणखी तुम्हाला? तर माझा सहवाससुद्धा सहन होत नव्हता ना, मग आता मी स्वतःहून दूर जात आहे, तरी तुम्हाला काय अडचण आहे? एवढं म्हणत सानिया कारमधून उतरली आणि तिथून निघून गेली.
रेशवला अजूनही कळत नव्हतं की सानियाने अचानक असं वागवलं का. तिच्या कुटुंबाची स्थिती, तिचा तणाव हे सगळं आठवून तो शांतपणे कार फिरवून तिथून निघून गेला. दुसऱ्या बाजूला घराकडे जाताना रडत रडत सानिया मनात बोलत होती, मला माफ कर ऋषव, पण तू तू माझ्यासारखी मुलगी डिझर्व करत नाहीस. तू फक्त चांगला चांगला आहेस. तू खूप चांगला आहेस. तुझ्यासाठी तर खूपच छान मुलगी असणार. मीच चुकीच्या कल्पना मनात आणल्या. मला माहीत होतं की मला प्रेम करण्याचा हक्कही नाही. माझी स्वतःची श्वास घ्यायची मर्जीही माझ्या घरच्यांच्या हातात आहे. आणि अशा ठिकाणी प्रेम. एवढं बोलून ती स्वतःवरच हसली. एक कटू व्यंगात्मक हसू. तेव्हाच तिची मोठी बुवा तिला केसांनी पकडून जोरात ओरडली. कोण होता तो? कोणाच्या गाडीतून उतरलीस आत्ता? सांग, तुझा प्रियकर होता का? तिचे एकही उत्तर न ऐकता तिने तिला मारत ओढत घरात नेलं. रूममध्ये ढकलून आत बंद केलं आणि म्हणाली, आज तुझा भाऊ येऊ दे, मग बघ तुला कसं वागवलं जातं. एवढं सांगून तिने दार लॉक केलं आणि निघून गेली. सानिया एवढ्या मारानंतरही तिला काही बोलू शकली नाही. ती कोपऱ्यात बसून जोरजोरात रडू लागली. का? फक्त माझ्याबरोबरच असं होतं. तिचा आवाज थरथरत होता, पण तिला ऐकायला कोणी नव्हतं आणि शांत करायला तर आणखी कोणीच नाही. मुंबईतील एका बँक्वेट हॉलमध्ये मेकअप रूममध्ये काही मेकअप आर्टिस्ट एका मुलीचं मेकअप करत होते. तिची आई जवळ उभी राहून वारंवार म्हणत होती, बघा, आज तुमचं बेस्ट काम पाहिजे. माझी मुलगी आज अप्सरेसारखी दिसायला हवी. एवढ्या मोठ्या घरात साखरपुडा होणार आहे तिचा. कुठलीही चूक चालणार नाही. तेवढ्यात एक मुलगी खोलीत येत म्हणाली, हो, नाहीतर जरा मेकअप चांगला झाला नाही तर या बाईचं रडणं पडणं सुरू होईल. तिच्या बोलण्यावर ती बाई चिडून म्हणाली, श्रेया, मर्यादेत राहून बोल. मेकअप होत असलेली मुलगी उठून श्रेयाकडे येत म्हणाली, राहू दे मम्मी, यात तिची काय चूक. तिच्या मनातली जळजळ बोलत आहे फक्त कारण रोहन मला मिळालाय. आणि आई मुलगी दोघीही हसू लागल्या. त्यांच्या हसण्यावर श्रेया रागाने म्हणाली, जर मी तुमच्यासारखी असते ना तर तुमचं हे हसू एका सेकंदात गायब झालं असतं. आणि हो, तुम्हालाही माहीत आहे की रोहन मला पसंत करतो. अगदी त्याचं कुटुंबही मला आवडतं. म्हणूनच ते माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते. ते ऐकून तिची सावत्र बहीण शानवी तावातावाने म्हणाली, तुला नेमकं सांगायचं काय आहे? रोहन फक्त माझा आहे. त्याचं लग्न माझ्याशीच होणार. तू त्याला माझ्यापासून हिसकावू शकत नाहीस. तिला इतकं चिडलेली पाहून तिची आई पुढे येत तिला शांत करत म्हणाली, बाळा शांत हो, नाहीतर तुझा मेकअप खराब होईल. आणि ही तर एवढंच पाहते की तुझा आजचा स्पेशल दिवस बिघडावा. तू इकडे बस आणि मेकअप करून घे, हिला मी बघते. हे म्हणत तिने श्रेयाला पकडलं आणि ओढत जवळच्या एका खोलीत नेऊन आतून लॉक केलं. अविशा पॅलेस. अनुषा आपल्या रूममध्ये बसून फोनमध्ये काही पाहत होती. तेव्हाच अविराज आत आला. अनुषा उठणार इतक्यात त्याने तिच्या फोनकडे पाहत विचारलं, काय एवढं लक्ष देऊन पाहत होतीस? आणि त्यानंतर अनुषा हलकसं हसत म्हणाली, काही नाही अवी, तसंच काही. अविराज काही बोलला नाही. त्याने अनुषाला हलकेच हातातून पकडलं आणि तिला घेऊन थेट क्लोजेटकडे गेला. अविराज तिला तिथे का आणतोय हे पाहून अनुषा गोंधळी होती. ती काही विचारणार तेवढ्यात अविराज तिच्या पार्टीवेअर सेक्शनमध्ये जाऊन ड्रेस शोधू लागला. अनुषा म्हणाली, अवी, काय करत आहात आणि आपण कुठे जाणार आहोत अचानक? अविराजने एक गोल्डन आणि ब्लॅक स्लिम लॉंग ड्रेस काढून तिच्याकडे देत म्हटलं, एक पार्टी आहे, खास इन्व्हिटेशन आले, लवकर रेडी हो. आणि तो क्लोजेटमधून बाहेर निघून गेला. अनुषा काही बोलू शकली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग शांतपणे बदलायला गेली.
अविराज परत क्लोजेटमध्ये आला तेव्हा त्याला अनुषाचा फोन दिसला. काही विचार करून त्याने फोन उचलला आणि फिंगरप्रिंटने अनलॉक केला. त्यात एक वेबसाईट उघडी होती, या वर्षीच्या इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशनची. अविराजने तिला पाहिलं आणि काहीतरी विचार करून हलकंसं हसला. मग फोन बाजूला ठेवून तो आपल्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेला. दुसऱ्या बाजूला खाली हॉलमध्ये पार्टी सुरू झाली होती. पाहुणेही हळूहळू येऊ लागले होते. तिथे काही मुलं एका मुलाशी गप्पा मारत उभी होती. त्यापैकी एक जण म्हणाला, "काय भाई रोहन, आज तर एकदम हिरो दिसतोयस." त्यावर दुसरा मुलगा हसत म्हणाला, "असंच दिसेल. लवकरच लग्न करणार ना? बाय बाय बॅचलर लाईफ." सगळे मित्र जोरात हसू लागले. तेवढ्यात आणखी एक म्हणाला, "वैसे रोहन, तू तर श्रेयाशी लग्न करणार होतास ना? मग अचानक तिच्या बहिणीशी कसं काय?" रोहन शांतपणे म्हणाला, "हो, माझी पसंती तर आजही श्रेया आहे. आई बाबांनाही तीच आवडते. पण तिच्या आईने काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझे आई बाबा कधीही त्या लग्नाला तयार झाले नसते." त्याचा मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "माझं तरी असंच मत आहे की श्रेयालाही तू खूप आवडतोस आणि तुम्ही दोघं सोबत किती सुंदर दिसतात हे तर आम्हालाच माहिती आहे." सगळे बोलत होते. तेवढ्या अँकर हॉलच्या मध्यभागी माईक घेऊन उभा राहिला आणि म्हणाला, "लेडीज अँड जेंटलमन, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. आज आपण इथे जमलो आहोत मिस्टर रोहन मेहता आणि मिस शानवी चौहान यांच्या एंगेजमेंटसाठी. तर चला आपल्या आजच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन मिस शानवी यांना स्टेजवर बोलूया." असं म्हणत त्याने स्टेअर्सकडे इशारा केला. सगळ्यांची नजर तिकडे वळली. स्पॉटलाईटमध्ये शानवी हळूहळू खाली उतरत होती. तिने सुंदर पिवळा लेहेंगा घातला होता, पण स्वतःला सर्वात सुंदर दाखवण्याच्या हट्टात तिने प्रचंड हेवी मेकअप करून घेतला होता. इतका की तिचं मूळ चेहराच दिसेनासं झालं होतं. रोहनलाही ते पाहून काहीसा त्रास झाल्यासारखं वाटत होतं. शानवी खाली आली आणि आपल्या मैत्रिणींमध्ये उभी राहिली. सगळ्या मैत्रिणी तिचे खोटं कौतुक करत होत्या आणि ती त्या कौतुकात अशी हरवली होती की तिला जमिनीवर पायच उरले नव्हते. लोक तिच्या अवाजवी मेकअपबद्दलच चर्चा करत होते. तेवढ्यात प्रवेशद्वाराजवळ गोंधळ उडाला. अनेक बॉडीगार्ड्स बाजूला लोकांना हटवत आत्तापर्यंत रस्ता करत होते. मिस्टर चौहानचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ते धावत जाऊन म्हणाले, "अरे मिस्टर राठोड, आमच्या पार्टीमध्ये आम्हाला तर विश्वासच बसत नाही. प्लीज आत या." अविराज काही न बोलता फक्त मान हलवत आत आला आणि त्यानंतर थोड्याच वेळात अनुषा आणि आकृतीही तिथे पोहोचल्या. अविराजच्या थोड्याशा अंतरावर उभ्या राहून अनुषा सगळं काही अनभिज्ञतेने पाहत होती. अँकर पुन्हा म्हणाला, "चला तर मग एंगेजमेंटची रस्म सुरू करूया. मिस्टर रोहन आणि मिस शानवी, प्लीज येथे या." रोहन आणि शानवी हॉलच्या मध्यभागी उभे राहिले. अनुषा आणि आकृती त्यांच्याकडे पाहून चकित झाल्या. अनुषा हळू आवाजात म्हणाली, "आकृती, मी बरोबरच बघते ना? हा तोच रोहन मेहता ज्याच्यावर श्रेया प्रेम करते." त्यानंतर इकडे आकृतीने मान डोलावली, "हो, तोच आहे. श्रेयाने याचाच फोटो मला दाखवला होता. पण हा सानवी सोबत कशाला?" अनुषा कपाळावर हात ठेवत म्हणाली, "ही सानवी म्हणजे तिची स्टेप सिस्टर. म्हणजे जर आज या दोघांची एंगेजमेंट आहे तर मग श्रेयाचं काय आणि ती आहे कुठे?" असं म्हणताच आकृतीने स्टेअर्सकडे इशारा केला. अनुषाने तिकडं पाहिलं आणि थक्कच झाली. खाली उतरत होती श्रेया. एका साध्या पार्टी गाऊनमध्ये, हलक्याशा मेकअपमध्ये, खुले केस आणि एक वेगळीच सूक्ष्म सुंदरता. तिच्या साधेपणातच अशी चमक होती की संपूर्ण हॉल तिच्यावरच खिळला होता. शानवीकडे बघणारे डोळे आता पूर्णपणे श्रेयावर फिरले होते.
श्रेया खाली आली. रोहन आणि शानवी जवळून जात असतानाच रोहनने तिचा हात हलकेच पकडला. तो म्हणाला, ओ माय गॉड श्रेया, यू लुक गॉर्जियस. आणि त्यानंतर श्रेया काही बोलणार इतक्यात शानवी संतापून त्यांचा हात सोडत रोहनला स्वतःकडे वळवते आणि ओरडते, व्हॉट द हेल रोहन, आज आपली सगाई आहे आणि तू एकदाही माझी तारीफ केली नाहीस आणि तिच्यावरच खुश. मग ती श्रेयाच्या जवळ येते. तिच्या चेहऱ्यावर चिडचिड उफाळून म्हणते, आणि तू, मी स्पष्ट सांगितलं होतं ना आज इथे दिसू नकोस. तरीही तरी हे सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी शानवी श्रेया जाणीवपूर्वक तिथे आली होती. श्रेया तिला पाहतच उपरोधिकपणे म्हणाली, जर तुझ्या सगाईच्या दिवशी लोक तुला सोडून मला पाहत असतील तर त्यात माझा काहीच दोष नाही. हे ऐकताच शानवी चिडून म्हणाली, आता बघ मी तुला कशी बेइज्जत करते. असं म्हणत ती आपल्या वडिलांकडे निघून गेली. श्रेया फक्त तिथेच उभी राहून पाहत होती की आता शानवी कोणतं नवीन नाटक करणार आहे. शानवी रडत तिच्या वडिलांपाशी गेली. मिस्टर चौहान तिला पाहून घाबरून म्हणाले, काय झालं ग, आजच्या दिवशी तुझ्या डोळ्यात हे अश्रू का? आणि त्यानंतर शानवीने मुद्दाम अश्रू ढाळत म्हटलं, डॅड, ती श्रेया माझी सगाईची पार्टी बिघडवण्याचा प्रयत्न करते. मुद्दाम असं तयार होऊन आली आहे की रोहनचं लक्ष तिच्याकडे जावं आणि मग तो मला सोडून तिच्याशी लग्न करावं. इतक्यात शानवीची आई मिसेस चौहान तिरस्काराने म्हणाली, ते कधीच होणार नाही. कोणीही एखाद्या नाजाज मुलीला आपल्या घराची सून बनवणार नाही. त्यांचे शब्द ऐकून मिस्टर चौहान थक्क झाले. ते त्यांच्याकडेच आश्चर्याने पाहत राहिले. तेव्हा मिसेस चौहान शांतपणे समजावत म्हणाली, असं विचित्रपणे पाहणं बंद करा आणि सगळ्यांसमोर जाहीर करा की श्रेया नाजायज आहे आणि तुमची एकमेव मुलगी फक्त शानवी आहे. हाच एक मार्ग आहे रोहनच्या घरच्यांच्या मनात श्रेयाविषयी कटुता तयार करण्याचा. मिस्टर चौहान आधी नाखुश होते, पण बायकोच्या समजावण्याने आणि मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून अखेर त्यांना मान्य करावं लागलं. ते हॉलच्या मध्यभागी जाऊन अँकरकडून माईक घेतात आणि म्हणतात, सगाईची विधी सुरू होण्यापूर्वी मला एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर सांगायची आहे. आणि त्यानंतर ते एक नजर श्रेयाकडे टाकतात. ती प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. मग ते पुढे म्हणाले, जसं तुम्हा सर्वांना माहिती आहे, माझ्या 2 मुली आहेत, पण आज मी इथे जाहीर करतो की माझी एकच मुलगी आहे, शानवी. श्रेया ही नाजायज औलाद आहे. तिच्या आईनं कोणाबरोबर संबंध ठेवून तिला जन्म दिला होता याची मला काहीच कल्पना नाही. इतकं बोलून ते आपल्या कुटुंबाजवळ परत उभे राहिले. आणि त्यानंतर हॉलमध्ये खुसफुस सुरू झाली. श्रेयावर जणू निविश्वासही विसरली होती. तिच्या शरीरात प्राणच उरला नव्हता. ती तिथेच सुन्न उभी होती. अनुषा आणि आकृती तिला सांभाळण्यासाठी पुढे जात होत्या, पण त्यांनी पाहिलं की मिसेस चौहान तिच्याकडेच येत आहेत. त्यामुळे ते दोघे तिथेच थबकले. मिसेस चौहान येताच जमिनीवर निढाळ पडलेल्या श्रेयाचा हात पकडून तिला जबरदस्ती उभं केलं आणि म्हणाल्या, आज तुला तुझी खरी जागा दाखवते. आणि मी तिला अक्षरशः ओढत मुख्य दरवाजाकडे नेऊ लागला. श्रेया कोणताही प्रतिकार करत नव्हती. काही प्रतिक्रिया नाही, काही शब्द नाही. तिच्या मनात फक्त एकच विचार. आज तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सर्वांच्या नजरेत किती खाली दाखवलं. मुख्य दरवाजापाशी येताच मिसेस चौहान तिला जोरात ढकलतात. श्रेया थेट तोंडघशी पडली असती, पण ती पडणार इतक्यात कुणाच्या मजबूत बाहूंनी तिला पकडून थांबवलं. श्रेया चकित झाली आणि त्यानंतर तिला उमगलं की कोणीतरी तिला धरून उभं केलंय. तिनं वर पाहिलं आणि ज्या व्यक्तीला तिनं पाहिलं त्याला पाहताच काय झालं कोण जाणे.
ती त्याच्या मिठीत कोसळली आणि आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं सगळं दुःख फुटून बाहेर येत ती हंबरडा फोडून रडू लागली. त्या व्यक्तीनं तिचे केस हळूवार कुरवाळत म्हणालं, डोंट क्राय जॉन, मी आलोच आहे. मिसेस चौहान संतापून म्हणाल्या, ओ हॅलो, कोण आहात तुम्ही आणि हे काय सुरू केले? जर तुम्ही या नाजायज मुलीचे कुणीतरी असाल तर तिला घेऊन जा इथून. इतक्यात त्या व्यक्तीनं विजयनं लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेनेच मिसेस चौहान घाबरून 2 पावलं मागे सरकल्या. अचानक मिस्टर चौहान धावत आले आणि त्या व्यक्तीला पाहत म्हणाले, अरे मिस्टर सिंघाल, आपण इथे? चला ना, आत या. त्यानंतर आणि श्रेयाकडे रागाने हात वाढवत म्हणाले, काय वागणूक आहे ही? श्रेया, दूर हो त्यांच्यापासून. आणि त्यानंतर विजयने त्यांच्या हाताला पकडत कठोर आवाजात सांगितलं की डोंट यू डेअर टच हर. आणि त्यांचा हात जोरात झटकून टाकला. त्या क्षणीच श्रेया भानावर आली आणि विजयपासून थोडी दूर झाली. विजयने तिच्याकडे एक नजर टाकली, तिचा हात धरला आणि तिला परत हॉलकडे घेऊन जाऊ लागला. सगळे लोक थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत होते. अनुषाचे तर तोंड उघडेच राहिले. तिला अजिबात समजत नव्हतं की श्रेया आणि विजय यांचं नक्की नातं काय आहे. श्रेयाने विजयकडे पाहिलं तेव्हा तो तर आरामात आपली ड्रिंक घेत समोर सुरू असलेला प्रकार जणू एखादा रोचक चित्रपट पाहत असल्यासारखा मजेत पाहत उभा होता. जणू त्याला हे सर्व आधीच ठाऊक होतं. दुसऱ्या बाजूला अविराजही शांतपणे आपली वाईन पीत विजयच्या हालचाली न्याहाळत होता. त्याच्या मनात विचार आला, अच्छा बेटा, म्हणूनच खास निमंत्रण रोचक आहे. त्यानंतर विजय श्रेयाला घेऊन हॉलच्या मध्यभागी येऊन थांबला आणि मिस्टर चौहानकडे पाहत म्हणाला, काही वेळापूर्वी इथे नेमकं काय झालं होतं? कोणाने तिची अवस्था अशी केली की ती जिवंत माणसासारखी नाही तर एखाद्या जिवंत प्रेतासारखी वागत होती. तो बोलत असतानाच मिसेस चौहान मध्येच येऊन रागाने म्हणाल्या, मी केली आहे ही अवस्था, काय कराल? आणि तुम्ही आहात तरी कोण? या नाजायज मुलीसाठी एवढा ओसंडून वाहणारा प्रेमाचा दोरा का? त्यांचे बोलणं ऐकून मिस्टर चौहान संतापले. अगं वेड्याबाई, तुला कल्पना तरी आहे का? तू कोणाशी कशी बोलते आहेस? हे विजय सिंघाल ग्रुपचे CEO. त्यांच्या कृपेवर आपली कंपनी चालते. एका सेकंदात जमिनीसारखं चिरडून टाकू शकतात. त्यानंतर विजय चिडून म्हणाला, हे नवरा बायकोचं भांडण बाहेर जाऊन करा. आणि मिसेस चौहान, तुम्ही विचारत होतात ना मी कोण आहे आणि याच्याबद्दल माझं प्रेम का उमटतंय? तर ऐका, खूप लवकर कळेल की मी कोण आहे ते. आणि एक सल्ला, तिला नाजायज म्हणणं बंद करा. तो श्रेयाला आपल्या जवळ उठून तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, शी इज माय गर्ल. त्यानंतर इतकं बोलताच हॉलमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. मीडिया सर्व काही रेकॉर्ड करत होती. श्रेया तर थक्क होऊन विजयकडेच पाहत राहिली. आणि त्यानंतर शानवी मात्र संतापाने वेडी झाली होती. ती पुढे येऊन विजयवर ओरडली, आपलं शहाणपण हरवलंय का? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? ही मुलगी कोणाचीही होऊ शकत नाही. आधी रोहनच्या मागे होती आणि आता अचानक तुमची गर्लफ्रेंड. अशा मुलीचं कामच असतं कपड्यांसारखं पुरुष बदलत राहणं. तिचं वाक्य पूर्ण होत नाही तोच हॉलमध्ये एक जोरदार चपराकीचा आवाज घुमला. शानवी फरशीवर कोसळली होती. तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं आणि गालावर बोटांचे ठसे उमटले होते. विजय तिला रोषाने म्हणाला, पहिली गोष्ट, माझ्यावर उंच आवाजात बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या जानला आहे. आणि दुसरी, तुझी औकात एवढी नाही की तिच्याबद्दल एक शब्द तरी बोलशील.
पुढच्या वेळी तोंड उघडण्याआधी हा थप्पड लक्षात ठेव. शान्वी कोसळलेली पाहून मिसेस चौहान तिच्याकडे धावून गेल्या आणि विजयकडे रागाने पाहत म्हणाल्या, माझ्या लेकीला हात लावण्याची हिंमत कशी झाली तुमची? आणि त्यानंतर आणि हे जान जान काय लावले? 2 दिवसाचं आकर्षण आहे. मन भरल्यानंतर तुम्हीही तिला फेकून द्याल. त्यांचं बोलणं ऐकून विजयने दूर उभ्या अविराजकडे नजर टाकली. अविराजने फक्त हातातला ग्लास टोस्ट केल्यासारखा वर केला. विजयने श्रेयाला कंबर जवळून पकडत मिसेस चौहानकडे वळून टेढ्या स्मितानं म्हटलं, ठीक आहे मग, पाहूया माझ्या नशा किती दिवस उतरते ते. यानंतर विजयने मीडिया कर्मचाऱ्यांकडे पाहिलं आणि त्यानंतर बॉडीगार्ड्सनी आत्तापर्यंत रोखलेली मीडिया आत सोडली. मीडिया आत येताच विजय म्हणू लागला, मी आता जे सांगणार आहे ते जगभर पोहोचवलं पाहिजे. तो श्रेयाकडे पाहतो. ती अजूनही हादरलेली असते. विजय पुढे म्हणाला, मी विजय सिंघाल आज इथे घोषणा करतो की उद्या मी आणि ओल्डबी मिस्टर श्रेया सिंघाल कोर्ट मॅरेज करत आहोत आणि आजपासून बरोबर 2 आठवड्यांनी आमचा विवाह सर्व विधींनी होणार आहे. हे ऐकताच श्रेयाच्या डोळ्यात आश्चर्य दुपटीनं वाढलं. तिला काहीच सुचेनासं झालं. मीडिया मात्र त्या ब्रेकिंग न्यूजवर तुटून पडली होती. दुसरीकडे आकृती आणि अनुषा दोघींचीच तब्येत बिघडण्याची वेळ आली होती. एकमेकींना आधार देत उभ्या राहिल्या. आकृती कपाळ पकडत म्हणाली, अनु, हे सगळं नेमकं काय चाललंय? प्रेसिडेंटनं आपल्याला हेच दाखवायला इथे आणलं होतं का? अनुषा खोल श्वास घेत म्हणाली, मलाही काही समजत नाही. थांब, मी अवीला विचारते. असं म्हणत तिने फोन काढला आणि अविराजचा नंबर डायल केला. अनुषाचा फोन वाजताना पाहून अविराज तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि कॉल रिसीव्ह करतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने अनुषाचा बेचैन आवाज ऐकू येतो, अवी, हे काय चाललंय? तुला आधीच माहिती होतं का? विजय भाऊ काय करत आहेत? श्रेया कोणावर तरी प्रेम करते. ती रागात काहीही करून बसेल. कदाचित सगळ्यांसमोरच त्यांना थप्पड मारेल. अनुषा एकदम घाईघाईने सगळं सांगत होती. तिचं बोलणं शांतपणे ऐकून अविराज म्हणाला, जस्ट कीप कूल आणि जे झालंय ते शांतपणे बघ. घरी गेल्यावर बोलो. असं म्हणत त्याने फोन कट केला. फोन कट झालेला पाहून अनुषा दूर उभ्या अविराजकडे चिडलेल्या नजरेने पाहते. अविराज मात्र तिला एक टेढी स्माईल देत बोलतो. हे पाहून अनुषा अजूनच भडकते. ओ गॉड, आज हा माणूसच माझ्या हातून मार खाईल बहुतेक. हॉलमध्ये श्रेयाच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन्स पाहून विजय समजून गेला होता की जर आत्ताच तो तिला घेऊन इथून गेला नाही तर ती खरोखरच त्याला सगळ्यांसमोर थप्पड मारेल. त्याने मीडियाकडे पाहत मोठ्या आवाजात म्हटलं, आमच्या लग्नाला तुम्ही सगळे इन्व्हायटेड आहात. जेवढे फोटो घ्यायचे तेवढे घ्या, पण संपूर्ण जगाला कळलं पाहिजे की सिंघाल ग्रुपच्या CEOचं लग्न होतं आहे. असं म्हणत त्याने श्रेयाचा हात पकडला आणि तिच्या घरच्यांना एक कडक चेतावणी देणारी नजर टाकत तिला घेऊन तिथून निघून गेला. बॉडीगार्डही त्यांना सुरक्षितपणे घेऊन बाहेर गेले. विजय निघून गेल्यावर अविराजने टेबलावर ग्लास ठेवला. अंग ताणत म्हणाला, चला, बाकीचा ड्रामा तर आता ते दोघे स्वतःच एन्जॉय करतील. फक्त उद्यापर्यंत हा माणूस जिवंत राहिला तर बघू. इतकं बोलून तो अनुषाकडे एक अर्थपूर्ण नजर टाकून तिथून निघाला. अनुषानेही तो इशारा समजून आकृतीसह काही वेळात पार्टीतून बाहेर पडली. चौहान हाऊस. मिस्टर चौहान अचानक मिसेस चौहानला एक जोरदार चापड मारतात. तुला माहीत आहे तू आज काय केलंस?
तू जर मला ती मूर्खपणा करायला भाग पाडलं नसतंस तर आपल्या कंपनीला श्रेया आणि मिस्टर सिंघालचं लग्न लावून किती फायदा झाला असता माहिती. वरून तू त्यांच्याशी उर्मटपणे बोललीस. आता ते काय करतील कोण जाणे. गाल चोळत मिसेस चौहान म्हणाली. माझ्या स्वरात आलं होतं का की त्या चेटकिनीच्या मुलीने इतकी मोठी पकड घेतली आहे आणि तिने माझ्या मुलीवर हात उचलला. मी तरी कशी शांत बसले असते, ती म्हणाली. तेवढ्यात शानवी रडत तिच्या आईला बिलगली. मॉम, चांगल्या गोष्टी नेहमी त्या श्रेयालाच का मिळतात. आधी रोहन आणि आता विजयही. आणि त्यानंतर मिसेस चौहान तिला शांत करत आत निघून गेली. मिसेस चौहान मात्र मनात विचार करत होते. नाही, मला त्यांच्यापुढे नम्र होऊन माफी मागायचीच आहे. त्यांच्या गुडबुक्समध्ये गेलो तर माझी कंपनी वर कुठे पोहोचेल सांगता येत नाही. विजयची कार. श्रेया खिडकीबाहेर शांत बसली होती. अजूनही एक शब्दही बोलली नव्हती. तिच्या बाजूला बसलेल्या विजयची धडधड मात्र वाढली होती. ती कोणत्या क्षणी काय करेल याची त्याला कल्पना नव्हती. समोरच्या सीटवर बसलेला सुमन रियर व्ह्यू मिररमधून विजयचा फाटलेला चेहरा पाहत मनात म्हणाला, यांना पाहून कोण म्हणेल की काही वेळापूर्वी यांनी सगळ्यांची वाट लावली आणि आता बघा लेडी बॉस समोर कसे थरथर कापत आहेत. खरंच प्रत्येक शेराला त्याचा सव्वा शेर असतो. आज तर बस, आपले बॉस संपले. तो मनातल्या मनात हसू आवरत होता. अविशा पॅलेस. घरी पोहोचून अनुषा लगेच रूममध्ये जाऊन चेंज झाली. शॉवर घेऊन नाईटवेअर घातला आणि सरळ अविराजच्या रूमकडे धावतच गेली. अविराज आधीच आला होता. तो बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं की तो अनुषाच्या येण्याचीच वाट पाहत होता. अनुषा आत आली, थेट बेडवर चढली आणि अविराजच्या वर टेकत त्याच्या डोळ्यात नजर रोखून पाहू लागली. अविराजने लॅपटॉप बाजूला ठेवला, तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला आपल्या जवळ घेत म्हणाला, स्टार्ट. आणि मग सुरू झाला अनुषाचे न थांबणारे प्रश्न. शांतपणे सगळं ऐकून अविराज म्हणाला, पहिली गोष्ट, मला या सगळ्याबद्दल आधी काहीच माहिती नव्हती. दुपारी परत येताना विजय म्हणाला की मला एका एंगेजमेंट पार्टीला यायचं आहे आणि हे त्याच्याकडून स्पेशल इन्व्हिटेशन आहे. मी एकटा गेलो असतो तर विचित्र दिसलं असतं, म्हणून श्रेयाशी संबंधित काहीतरी आहे म्हणून तुलाही घेऊन आलो. पुढे जे काही झालं ते सगळं तू स्वतः पाहिलंस. त्यांचं ऐकल्यावर अनुषा चिंतित होत म्हणाली, पण श्रेया विजय भाऊंवर प्रेम करत नाही. ती कोणावर तरी दुसऱ्याच्यावरच प्रेम करते. ती हे लग्न कधीही स्वीकारणार नाही. मला तर भीती वाटते ती यावर कशी रिॲक्ट करेल. वरून विजय भावांनी तिला वेळही दिला नाही. उद्या कोर्ट मॅरेज आणि 2 आठवड्यात लग्न. एवढ्या अचानक आपल्या खऱ्या प्रेमाला विसरून दुसऱ्याला स्वीकारणं म्हणजे काय गंमत आहे का. अविराज म्हणाला, मग तुम्ही सगळे मित्र कसल्या दिवसासाठी आहात. समजावलं पाहिजे तिला काय योग्य आहे ते. आणि उगाच वेळ देण्याबद्दल बोलायचं असेल तर विजयने वेळ दिला असता तरीही ती नाही म्हणाली असती. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.